हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर आज ना मी खूप खुश आहे. खरं तर हा व्हिडिओ ना मला कालच बनवायचा होता. परंतु काल काही माझ्या पर्सनल कामामुळे मला बनवणं झालेलं नाही. मग मी आज ना वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवते. खास तुमच्यासाठी म्हणजे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे कोणी मला म्हणजे सबस्क्राईब करणार आहेत त्यांच्यासाठी हा मी खरं तर व्हिडिओ बनवते. आणि मलाही तेवढा काय कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा अनुभव नाही आहे. तरी मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला जसं जमल तसं मी बोलते आणि तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्टही करताय. त्यामुळे खरंच तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही ना असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि तुमच्यासाठी ना मी आणखीन छान छान कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करते आणि करत राहीन. आणि खरं म्हटलं तर आज ना मी माझ्या यूट्यूब प्रवासाची सुरुवात कशी केली आणि यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे आणि माझं चॅनल मॉनिटाईज झाले का आणि काय बाकी आहे, कुठला क्रायटेरिया मी कंप्लीट केला आहे, हे सगळं काही ना मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ना तुम्ही हा व्लॉग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि यामध्ये ना मी अशी काही माहिती सांगणार आहे जे काही म्हणजे जे आत्ता नवीन यूट्यूब ओपन करण्याचा विचार करत आहेत अशांसाठी मी थोडीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आणि मी ना यूट्यूबवरती म्हणजे बरेच जणांना चॅनल आहेत यूट्यूबवरती पण त्यांचे ना सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत. काही जण म्हणतात की व्ह्यूजच येत नाही आहेत आणि माझंही तसंच आहे. मलाही तेवढे काय आणखीन व्ह्यूज येत नाही आहेत. पण माझा सबस्क्रायबरचा क्रायटेरिया ना कंप्लीट झालेला आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ना यूट्यूबवरचा तुम्हाला ना खूप जणांना म्हणजे क्रायटेरिया माहिती नाही की यूट्यूबचा काय आहे. तर यूट्यूबचा ना पहिला क्रायटेरिया आहे की मोनेटायझेशनचा बरं का. 1000 सबस्क्रायबर्स तुम्हाला 365 दिवसामध्ये कंप्लीट करायचे आणि 4000 तास वॉच टाईम किती 365 दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. आणि माझं ना सबस्क्रायबरचा क्रायटेरिया हा कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे मी ना खूप खुश आहे आणि तुम्ही लोकांनी ना मला जे प्रेम दिले ना त्याबद्दल खरंच मी तुमचे खूप मनापासून आभार मानते बरं का. आणि दुसरा क्रायटेरिया काय आहे तर शॉर्ट थ्रू तुम्ही मोनेटायझेशन करू शकता. शॉर्ट थ्रू मोनेटायझेशन म्हणजे काय तर जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताना त्यामध्ये 90 दिवसामध्ये ना तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणायचे. ते काय आपण करू शकत नाही कंप्लीट. बाय चान्स एखाद्याचं लक असतं आणि ते होऊनही जातं एखाद्याचं म्हणजे शॉर्ट थ्रू चॅनल मोनेटाईज. आणि त्याच्यासाठी ना खूप मेहनत लागते आणि आपली यूट्यूबवरती खरं म्हटलं तर कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी ही महत्त्वाचा म्हणजे पार्ट आहे बरं का यूट्यूबवरती काम करणाऱ्यांसाठी. तर मंडळी आज ना मी तुम्हाला सांगते मी यूट्यूबची माझ्या सुरुवात कशी केली. तर मी माझ्या यूट्यूबची सुरुवात ना इंस्टाग्रामद्वारे केलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणसाल इंस्टाग्रामद्वारे कशी? इंस्टाग्रामद्वारे म्हणजे मी अगोदर माझं फक्त इंस्टाग्राम अकाउंट होतं. यूट्यूबही अकाउंट होतं माझं पण मी त्याच्यावरती काहीही अपलोड करत नव्हते. तुम्ही माझ्या अकाउंटवरती जाऊन चेक करू शकता की माझं अकाउंट हे 2 वर्षाखाली ओपन केलेलं आहे. पण मी यूट्यूबवरती कसलंही काम करत नव्हते. आणि यूट्यूबच्या चॅनलची म्हणजे काउंटिंग कधीपासून होते. तुम्ही म्हणाल ताई तुमचं 2 वर्षाखाली खुललेलं आहे मग तुमचं अकाउंटची काउंटिंग तेव्हापासूनच स्टार्ट झाली असेल की. तर नाही, असं काहीही नसतं. यूट्यूबची काउंटिंग ही तुमच्या फर्स्ट व्लॉग जो असतो ना तुम्ही म्हणजे पहिला जो लाँग व्हिडिओ जो असतो ना तेव्हा जो म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तो अपलोड करचाल ना त्या दिवसापासून यूट्यूब हा आपल्या चॅनलची काउंटिंग स्टार्ट करतो. तर शॉर्ट व्हिडिओचंही तसंच आहे बरं का. तुम्ही मला शॉर्ट थ्रू आमचं मोनेटायझेशन होईल फक्त शॉर्ट टाकले तर चालते का? नाही, शॉर्ट थ्रू तुमचं मोनेटायझेशन होईल हे खरं आहे. परंतु शॉर्ट थ्रू जर मोनेटायझेशन करायचं असेल तर तुम्हाला ना 90 दिवसामध्ये 3 लाँग व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. 3 लाँग व्हिडिओ जरी तुम्ही वर्षभरातून अपलोड केले आणि वर्षभर तुम्ही नुसतं शॉर्ट अपलोड केले आणि तुमचे जर 10 मिलियन व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज जर आले व्हिडिओवरती 90 दिवसामध्ये तर तुमचं चॅनल नक्कीच मोनेटायझेशन होऊन जाईल. तर हा ना यूट्यूबचा क्रायटेरिया आहे शॉर्ट थ्रू मोनेटायझेशनचा.
मंडळी, मी जेव्हा ना यूट्यूब म्हणजे स्टार्ट केलं ना, तेव्हा वाटायचं कुणी मला सबस्क्राईब करेल का नाही, की माझ्या चॅनलला व्ह्यूज येतील का नाही, की आणि एखादा व्हिडिओ अपलोड केला ना, मी नेहमी चेक करत बसायची की व्ह्यूज आले का नाही, कुणी कमेंट केली का नाही. हे म्हणजे प्रत्येकाचं असतं बरं का, तसंच माझंही आहे. आणि असं करत ना माझ्या व्हिडिओला हळूहळू म्हणजे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकतच गेली आणि माझे व्हिडिओ हे व्हायरल होतच गेले. आणि तुम्ही लोकांनी इतकं छान सपोर्ट आणि प्रेम दिले ना मला, की माझे 1000चं म्हणजे जे टार्गेट होतं ते तुम्ही आणि तुमच्यामुळं ते कंप्लीट झालेलं आहे. आणि तर मंडळी, हे ना हे सगळं मी 2.5 महिन्यामध्ये कंप्लीट केलेलं आहे. ते बी तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि हे 2.5 महिन्यामध्ये ना मला खूप काही शिकायला भेटलं आहे बरं का. कधी मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना खरं एक व्हिडिओ माझे असे फेलही गेलेले आहेत बरं का बरेच. आणि वरती ना मी फर्स्ट व्लॉगलाच स्ट्राईक खाल्लेला आहे. म्हणजे माझा यूट्यूबवरती काय झालं मलाही नाही माहिती. फर्स्ट व्लॉग जो मी अपलोड केला ना, तो यूट्यूबने ऑटोमॅटिक डिलीट केलेला आहे. नंतरच्याला मग मी तिथेच डिमोटिवेट झाले, की नाही बाबा मला काही होणार नाही असं वाटलं. पण नंतरच्याला मग म्हणलं नाही एखादा आणखीन टाकून बघायला काय हरकत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये झाला असेल काही ते. तोही कधी त्यानं म्हणजे त्याला 300 व्ह्यूज काहीतरी आलेले माझ्या फर्स्ट व्लॉगला बरं का. तर मला खूप आनंद झाला, की एवढे व्ह्यूज आलेत बाबा, माझं चॅनल म्हणजे चालणार आहे आणि खूप छान ग्रो पण करेल असं मला वाटायचं. आणि त्यामुळे ना तर मी दुसरा व्लॉग अपलोड केला. दुसऱ्या व्लॉगलाही माझ्या बऱ्यापैकी व्ह्यूज आले. तर दुसरा, तिसरा, 3-4 व्लॉग अपलोड केल्यानंतर मग माझा पहिला व्लॉग ऑटोमॅटिक डिलीट झाला. मला ते समजलंच नाही, की माझा व्लॉग का डिलीट झाला. मग नंतरच्याला मी जाऊन चेक केलं. तिथं नोटीस वगैरे यूट्यूब आपल्याला सगळं काही देतं, की तुमचा व्लॉग कशामुळे डिलीट झाला. ते माझे काहीतरी म्हणजे मी पहिल्या व्लॉगमध्ये टी ऑन होता आणि त्याच्या पाठीमागे जे टी व्हीमधलं सॉन्ग होतं ना, त्याच्यावरती म्हणजे ते कॉपीराईट क्लेम आल्यामुळं माझा व्लॉग डिलीट केलेला आहे. तर तुम्हाला व्लॉग बनवताना ना पाठीमागे म्युझिक वगैरे काही म्हणजे बाहेरचा आवाज येऊ द्यायचा नाही आहे. त्यामुळे काय होतं, यूट्यूब तुमचा ना असं मला जशी स्ट्राईक मी पहिल्या व्हिडिओला खाल्ली ना, तशी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे माझा जो पर्सनल अनुभव आहे ना, तो तुमच्यासोबत मी शेअर करते. तर जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत, काल ना मला खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींनी ना शुभेच्छा दिल्या. आणि एका मैत्रिणीनं मला विचारलं, की ताई म्हणजे मला दीदीच म्हणतात माझ्या गावाकडे. तिने म्हटलं, की तुझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर झालेत, मग तुझं चॅनल मोनेटाईज झालं का, तुला पेमेंट भेटेल का. तर नाही, माझं चॅनल मोनेटाईज झालेलं नाही आहे. मी फक्त मोनेटायझेशनचा एक क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहे. आणखीन मला 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करायचा राहिलेला आहे. थोडा झालेला आहे माझा, आणखीन थोडा वाढवायचा आहे. आणि आणखीन एक यूट्यूबने नवीन अपडेट टाकलेली आहे. ते म्हणजे ना ती अपडेट 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. तसं तर माझं टेक चॅनल नाही आहे, पण मी तुम्हाला जशी मला माहिती आहे तशी माहिती तुमच्यासोबत शेअर करते. जेवढी मला माहिती आहे ना तेवढी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे तर तो क्रायटेरिया काय आहे, तर 1 फेब्रुवारीपासून यूट्यूबने ना आपल्याला यावर्षी कसं आहे, 4000 तास वॉच टाईम आणि आपले 1000 सबस्क्रायबर असं आहे. तर पुढल्या वर्षापासून यूट्यूबने असं सांगितलेलं आहे, की तुम्हाला 8000 तास वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे आणि म्हणजे 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. आणि शॉर्ट थ्रू जर ज्यांचं मोनेटायझेशन करायचं आहे, त्यांना 20 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करायचे आहेत. आणि ते काय आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे जे कोणी यूट्यूबर आता नवीन चॅनल स्टार्ट करायचा विचार करत आहेत, त्यांनी आत्ताच सुरुवात करायला काहीच हरकत नाही. कारण तुम्हाला 1 फेब्रुवारीपर्यंतचा टाईम आहे आणि मलाही आहे. मी पण आत्ताच चॅनलची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ना आपण नेहमी प्रयत्न करत राहायचे. बघू, सक्सेस झालं तर झालं, होईलच. आपण डिमोटिवेट स्वतःहून कधीच व्हायचं नाही. आपण म्हणायचं, की लोक करू शकतात तर मी का नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे, करतच राहायचं. तर आ आ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद. आणि असंच तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, प्रेम देत राहा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन कंटेंट घेऊन येत जाईल. आणि हो, सर्वांसाठी ना एक तुम्हाला जर काही म्हणजे चॅनलबद्दल थोडी काही वेगळी माहिती हवी असेल, तर तुम्ही माझ्याशी म्हणजे कमेंट थ्रू विचारू शकता आणि मी तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तर हे देणारच आहे. आणि जे नवीन यूट्यूबर म्हणजे नवीन चॅनल ओपन करायचा विचार करतायत, त्यांच्यासाठी मी माहिती नक्की सांगेन. तुम्हाला जी माहिती नाही ना ती मी नक्की सांगेन. त्यामुळे ना
तुम्ही असा सपोर्ट आणि करत राहा माझ्या चॅनलला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. आणि तुम्हा सर्वांचे परत मनापासून एकदा मी आभार व्यक्त करते. तर चला तर मग बाय बाय.